हा, आज ऑफलाईन आलेले आहेत तर काल त्यांची नातूचा पहिला वाढदिवस होता. हा, ऑनलाईन वाले आता सगळे ऑफलाईन मध्ये यायला पाहिजे. टायमिंग खूप आता सोयीस्कर झालेला आहे. तर मी पुढच्या वेळेस पासून मी झूम उघडणार नाही आहे. सगळ्यांनी ऑफलाईन मध्ये यावे. एक सेकंड मला घन मोर नित्यानंद पती मोर गौर घन मोर नित्यानंद पती मोर गौर मोर युगल कृष्ण मोर युगल कृष्ण घन मोर नित्यानंद पति मोर गौरानंद मोर युगल कृष्ण मोर युगल कृष्ण अद्वैत आचार्य बल गदाधर मोर कुल अद्वैत आचार्य बल गदाधर मोर कुल हर हरि लीलाते मोरा हरि लीलाते मोरा घन मोर नित्यानंद भक्ति मोर गौरचंद्र युगल कृष्ण वैष्णवेर पद धोली आहे मोर स्थान केली वैष्णवेर पद धोली आहे मोर स्थान केली आपण मोर वैष्णवेर वैष्णवेर विचार को दिया मोने भक्ति रस आत्मा विचार को दिया मोने भक्ति रस आत्मा मध्य श्री भागवत मध्य श्री भगवत पुराण घन मोर नित्यानंद पति मोर गौरचंद्र घन मोर युगल कृष्ण युगल कृष्ण
वेद उत्तिष्ठ आहे मोर मन निष्ठा कृष्ण वेद उत्तिष्ठ आहे मोर मन निष्ठा वैष्णवेर नमते उल्हासा वैष्णवेर नमते उल्हासा मोर नित्यानंद पति मोर गौरचंद्र मोर युगल किशोर वृंदावने प्रभुधार आहे मोर मन देना वृंदावने प्रभुधार आहे मोर मन देना आहे दीन नर मोर नित्यानंद पति मोर मोर युगल हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे 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 राम हरे राम हरे हरे कृष्णा 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 हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे हरे कृष्णा 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 हरे हरे
हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे गुरुदेवा गुरुदेवा जय गुरुदेवा हरि बोल 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 प्रेमानंदे हे नर्मदा ठाकूरचंच वचन आहे. तर हे भजन मध्ये काय म्हणतायत की माझं धन जे आहे, बंगला गाडी नाहीये, माझं धन कोण आहे? नित्यानंद महाप्रभू आहे. आणि गौरांग महाप्रभू माझे पती आहेत. पती म्हणजे काय? मालक. मराठीमध्ये आपण मालक म्हणतो ना नवऱ्याला, तर ते माझे मालक आहेत. आणि हे जे युगल किशोर म्हणजे राधा आणि कृष्ण काय आहे? माझे प्राण आहे. हे दोन्ही माझे प्राण आहेत. अद्वैत आचार्य माझं बळ आहे. भक्तीमध्ये जे बळ आपल्याला पाहिजे असतं ना, ते अद्वैत आचार्य आहे. आणि गदाधर माझं कुळ आहे. आपण विचारतो ना तुमचं कुळ काय आहे ना, तर आपण काहीतरी दुसरं सांगतो. पण ऍक्च्युली एकमेकांना जर का विचार म्हणजे भक्त समाजमध्ये सांगायचं तर बाहेरवरती म्हणजे शायनिंग मारते. पण एकमेकांना तुमचं कुळ कुठलं तर सांगायचं गदाधर माझं कुळ आहे. आणि गदाधर कोण आहे? श्रीमती राधाराणी आहे. आणि आपण कोण आहे? आपण रूपानुगा आहे. आणि रूप गोस्वामी कुणाच्या पच्चिनावरती कुणाची आहेत अगदी जवळ? ते श्रीमती राधाराणी. आणि म्हणून आपण ऍक्च्युली गदाधरचे कुळचे आहोत. आणि नरहरी सरकार ते काय आहे? नरहरी सरकार माझं विलास आहे. विलास म्हणजे काय? माझी जी काय म्हणतात इसको ग्लोरी को क्या बोलते हैं? नाही नाही प्रतिष्ठा. जी नरहरी सरकार आहे ती माझी कोण आहे? ती प्रतिष्ठा आहे. म्हणतात वैष्णवाची पदधुली ते काय आहे? माझं स्नान केली आहे. मी वैष्णवाच्या पदधुलीने मी काय करतोय? स्नान करतोय. एकदा काय झालं होतं, महानिधी महाराज आहे ना दिल्ली मंदिरमध्ये सारखे ये जा करतात. म्हणजे आपल्याला 7 दिवसाचा सेमिनार वगैरे महानिधी महाराज करायचे. तर एका सकाळची गुरु आरती नंतर तो कीर्तन होतं ना, तर महानिधी महाराजांनी काय केलं बिचारे सगळे नवीन नवीन ब्रह्मचारी आता आलेले आहे ना, त्यांची पदधुली घेऊन आपल्या डोक्यावरती सारखं लावत होते. तर म्हणत वैष्णवेर पदधुली ताहे मोर स्नान केली आणि तर्पण मोर वैष्णवेर नाम. तर माझं जे तर्पण आहे, आपण म्हणतो ना की जे आपलं जे काय म्हणतात संतुष्टी असतात, तर ते जे आहे ते काय आहे? भगवंताच्या भक्तांचं नाव फक्त उच्चारण करून ते मला त्याच्याने काय मिळतं? मला त्याची संतुष्टी मिळते. तुम्ही चैतन्य चरितामृत मध्ये जर का आदी लीलामध्ये बघणार ना, तर आदी लीलाचा 11वा आणि 12वा अध्याय जेव्हा वाचणार ना, तर श्री कृष्णराज कविराज गोस्वामींनी फलश्रुती दिलेली आहे. तर ती फलश्रुती काय आहे की जे कोणी या भक्तांचं नाव फक्त सकाळी आणि संध्याकाळी उच्चारण करतील, ते भक्तांचं नावांचं उच्चारण करण्यासाठी फक्त 5 मिनिटं लागतात. ते म्हणतात की त्यांना जे आहे कृष्ण प्रेम प्राप्ती होते. तर हे ऍक्च्युली भक्तांचं म्हणून आपल्याला काय एक आध्यात्मिक नाव मिळतंय. ते आध्यात्मिक नाव आपल्याला ह्याच्यासाठीच मिळते आहे की आपल्याला जेव्हा दीक्षा मिळते ना, तर माताजी काय सांगते तिला कुठलं? हा हा चैतन्य चरितामृत आदी लीला 11 आणि 12वा अध्याय आणि लास्ट श्लोक बघा सगळे. मी काय सांगत होते?
हम्म. म्हणून ना, मध्ये प्लीज नका बोलू, कारण की एक ते लिंक असते ना, ते अगदी तुटून जाते. ते म्हणतात भक्तांची नावं फक्त जेव्हा आपल्याला दीक्षा मिळते तेव्हा आपल्याला एक नाव मिळतं. किती लोकांची आत्ताच दीक्षा झाली मार्च मध्ये. हा, आता आपल्याला जेव्हा नाव मिळतं ना, तर एक मिशन सुद्धा मिळतं. मिशन म्हणजे माहिती का, आंदोलन सारखं असतं ना, ते आंदोलन मध्ये आपली काय भूमिका आहे त्याचं नाव मिळते आपल्याला. तर त्या नावाप्रमाणे आपले सगळे नाव, गुण, रूप आणि लीला, म्हणजे आपले जे कार्य आहे, आपले जे गुण आहे आणि आपले जे कर्म आहे. लीला म्हणजे कर्म, भगवंताचे कर्माला आपण लीला सांगतो, पण आपले सुद्धा कर्म असतात. तर आपले जे कर्म आपल्या नावाच्या समोरासमोर मॅच व्हायला पाहिजे. हे नाही की कृष्ण रूपा देवी दासी आहे आणि सिगरेट पितीये, कृष्ण रूपा देवी दासी आहे आणि काहीतरी वेडेवाकडे कपडे घालून चालती आहे रस्त्यावरती, किंवा कृष्ण रूपा देवी दासी आहे आणि ती जी आहे तोंडातनं हरिनामच्या ऐवजी जी आहे ती लोकांना शिव्या देती आहे. तर आपलं नाव, गुण, रूप आणि लीला, आपलं रूप सुद्धा चेंज होतं. रूप म्हणजे काय, की आपण वेडेवाकडे कपडे घालत नाही, आपण फक्त वैष्णव ड्रेस घालतो. मंदिरामध्ये असो किंवा बाहेर असो, आपण काय करतो, आपण वैष्णव वेशभूषामध्ये असतो. तर वैष्णव वेशभूषा काय आहे, स्त्रियांनी साडी घालायचं आणि पुरुषांनी धोती कुर्ता. बघा, कधी कधी काही अडचणीमुळे काही लोक शर्ट पॅन्ट घालतात किंवा काही लोक सलवार सूट घालतात, तरी ते मान्य आहे का, कारण की निदान निदान तरी डिसंट, म्हणजे सभ्य तरी आपण वेशभूषा आहे, असं नाही की वाकडं तिकडं काहीतरी वेशभूषा आपण घालून आलेलो आहे. तर म्हणतात की विचार कोरिया मोने भक्ती रस आस्वादने. तर हा जो विचार आपण जेव्हा करतो आणि भक्ती रस आस्वादने, हे सगळे जेवढे पण आपले वैदिक शास्त्र आहे, तर ते सगळे भक्तीच्या मार्गाच्या वरतीच आपल्याला चालून देत आहेत. आणि श्रीमद भागवतम काय आहे, श्रीमद भागवतमला आपण मध्यस्थ ठेवतोय आपल्या जीवनाच्या आयुष्यामध्ये. आपण श्रीमद भागवताला तो रडार सारखं ठेवतो किंवा मध्यस्थ ठेवून, आता आपली सगळी जे काही कार्य आहे, जे काही कर्म आहे, भागवतमच्या हिशोबाने होणार. मग असं नाही की आपण काहीतरी मनासारखं करणार. भागवतम मध्ये जे लिहिलेलं आहे आपण त्याप्रमाणे चालतो. त्याचा अर्थ आहे मध्यस्थ श्री भागवत, म्हणजे माझ्या जीवनाच्या मध्यस्थ मध्ये श्रीमद भागवतम आहे आणि मी भागवतमच्या हिशोबानेच माझं जीवन व्यतीत करणार, मी जगणार आहे. राईट. आणि म्हणतात वैष्णवांचं उच्चिष्ट आणि ताहे मोर मननिष्ठा. म्हणजे बघा, आपण जेव्हा महाराजांचं महा खातो वगैरे, तर आपली निष्ठा वाढते. कुणामध्ये वाढते, एकतर त्या वैष्णवामध्ये वाढते आणि भगवंतामध्ये वाढते, गुरु परंपरामध्ये वाढते, आणि आपली जी काही भक्तीचे कार्य आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा आपली श्रद्धा वाढते. तसं काही लोकांना त्यांना दीक्षा घेऊनही त्यांना माळा करायला मन नाही होत, म्हणजे माळा उचलायलाही मन नाही होत का, कारण की त्यांच्यामध्ये ना श्रद्धा नाहीये. श्रद्धा नाही तर निष्ठा तर खूप लांबची गोष्ट आहे. तर सकाळी सकाळी माळा उचलायला मन होत नाही लोकांना, दीक्षित भक्त, आणि काय झाले, त्यांचं जी आहे ती निष्ठा जी आहे ती हरवलेली आहे. कुठंतरी इंद्र तृप्तीमध्ये ती निष्ठा हरवलेली. म्हणून ते म्हणतात की जेव्हा आपण वैष्णवांचं उच्चिष्ट खातो, तर आपल्यामध्ये त्यांच्याकडे जी निष्ठा आहे ती आपल्यामध्ये ट्रान्सफर होते. आणि म्हणतात वैष्णवेर नामे ते उल्हास. जसं वैष्णवांचं आपण नाव घेतोय ना, गदाधर पंडित, श्रीनिवास आचार्य, नरोत्तम दास ठाकूर, भक्ती विनोद ठाकूर, शिला प्रभुपाद, हे सगळ्यांचे आपण जेव्हा, इवन आपल्या स्वतःच्या गुरुचे सुद्धा जेव्हा आपण नाम घेतो, तर आपल्याला उल्हास व्हायला पाहिजे. किंवा दुसऱ्यांच्या गुरुचे सुद्धा जर का आपण नाव घेतोय तरी आपल्याला उल्हास असायला पाहिजे, कारण की ते नावामध्ये जे आहे पूर्ण शक्ती लपवलेली आहे त्यांची. भक्तीची जी शक्ती आहे ती शक्ती त्याच्यामध्ये आहे. तर आता आपल्या आपल्या गुरु महाराजांचे नाव तुम्ही जरा स्मरण करा आणि विचार करा की काय एक म्हणजे अशी शक्ती आहे त्यांच्या नावामध्ये. चाहे वो राधानाथ महाराज हो, लोकनाथ महाराज हो, भक्ती यश वैष्णव महाराज हो, गोपालकृष्ण गोस्वामी महाराज हो, सगळ्यांच्या नावामध्ये तेवढी शक्ती आहे.
आणि जेव्हा आपण नाव घेतो ना, प्रणाम मंत्र घेतो ना आपण रोज माळा करायला, प्रत्येक माळ्याच्या अगोदर आपण आपल्या गुरुचे प्रणाम मंत्र म्हणतो आणि मग माळा सुरू करतो. प्रत्येक माळा म्हणजे 16 वेळा आपण आपल्या गुरूंचे प्रणाम मंत्र म्हणतो. त्या प्रणाम मंत्रमध्ये प्रभुपादांच्या प्रणाम मंत्रमध्ये इतकी शक्ती आहे की हे मनला कंट्रोल करण्यासाठी तो प्रणाम मंत्र जेव्हा उच्चारण करतो तर लगेच आपलं मन नियंत्रण मध्ये येतं. लगेच आपल्याला स्मरण होतं, हो प्रभुपादांनी खूप संघर्ष करून हे आंदोलन हे उभं केलेलं आहे. प्रभुपादांनी जे संघर्ष केलेला आहे निदान त्याच्यासाठी तरी मला चांगली माळा करायला पाहिजे. ते तरी आठवण करून मला जरा काहीतरी चांगलं करायला पाहिजे. म्हणतात वृंदावने चबुतरा ताहे मोर मन घेरा. तर म्हणतात की वृंदावन जे आहे तिकडे जे मी माझं मन अडकून ठेवलेलं आहे आणि माझं मन मी नेहमी वृंदावन मध्ये ठेवतो. आता कोणी म्हणाल, हो आता तर आपण पुण्यामध्ये राहतोय तर वृंदावन मध्ये मन कसं जाणार? तर आपलं मन आहे ना इलास्टिक सारखं आहे. कसं इलास्टिक? इलास्टिक जर आता माताजीकडे जर का इलास्टिक आणि मी खेचलं तर माताजी बरोबर माझ्याकडे खेचून येतील, राईट? तर जिकडे आपण मनला घेऊन जातो त्या मनला आपण जे त्या ती जागाला आपण इकडे खेचून घेऊन येऊ शकतो. जर का आपण सकाळी मंदिरमध्ये जप करतोय किंवा घरी जप करतोय चला, तरी जर का आपण वृंदावनच्या सगळ्या स्थळांना जेव्हा आपण स्मरण करतो तर लगेच कसंच विचार करायला पाहिजे की आपण जी आहे वृंदावनची यात्रा करून आलो. कृष्ण बलराम आहे, राधा दामोदर आहे, राधा विनोद आहे, राधा रमण आहे, राधा गोविंद देव आहे, अ, राधा गोकुलानंद आहे, राधा श्याम सुंदर आहे. सगळ्या मंदिराचे दर्शन झालेले आहेत. किंवा केशी घाट म्हणो, यमुना म्हणो, यमुनामध्ये सुद्धा बसल्या बसल्या मानसिक पद्धतीने आपण आंघोळ करून सुद्धा येऊ शकतो. पण त्याच्यासाठी काय भावना लागते? त्याच्यासाठी सेवाची भावना लागते. हे नाही की फक्त इंद्रतृप्ती करण्यासाठी माझं मन तिकडे गेलेलं आहे. नाही, मी प्रत्येक तिकडे ब्रजवासींची कशी सेवा करणार? मग तेव्हा जेव्हा आपण सकाळची आपण आपली माळा करतोय तर आपण हेच सगळं स्मरण करतोय की नाही मला सगळ्यांचे दासाचे दास व्हायचंय, जीवर स्वरूप तेरे कृष्ण दास. मला माझं जे भगवंताबरोबर जे कनेक्शन आहे ते अगदी प्रबळ करायचं आहे, अगदी स्ट्रॉंग करायचं आहे. तर मी आज जर का मी हरे कृष्ण महामंत्र बोलतीये की 16 माळा करते तर आज मी कुठल्या नात्याने मी हे हरे कृष्ण महामंत्र बोलतीये की आपल्याला कृष्णाची उपस्थिती जाणून घ्यायची आहे. नाव आणि नामीमध्ये काही भेद नाही हे आपल्याला माहिती आहे. पण ते नाव आणि नावीमध्ये भेदी नाहीये. तो साक्षात्कार येण्यासाठी आपल्याला वर्तमान काळामध्ये उपस्थित राहणे खूप गरजेचं आहे. पण एरवी काय होतंय की आपण जेव्हा हरे कृष्ण महामंत्र करतोय आपण किंवा भूतकाळमध्ये जातोय किंवा भविष्य काळमध्ये जातोय की अरे आता कुकर ठेवायचं आहे, अरे आता मुलांना स्कूलला पाठवायचे आहे, अरे आता संध्याकाळी माझ्या घरी प्रोग्राम आहे, अरे काल हे सांगितलं, कशाला सांगितलं, ते सारखं नाही का वळवळ वळवळ होत राहील. आज सकाळी ऍक्च्युली मी जेव्हा माळ करत होती ना तर काल संध्याकाळी एक व्हिडिओ आला आणि ऍक्च्युली आमच्या सोसायटीचा व्हिडिओ होता. तर मी म्हणलेला जरा बघते काय सोसायटीने व्हिडिओ पाठवलेले आहे आणि चेअरमॅननी पाठवले. मला अरे काहीतरी इम्पॉर्टंट असेल तर त्यांनी ते पोस्ट केलं की आमच्या ह्याच्यामध्ये साप आला होता. तर सापवाल्यांनी कसं त्या सापाला पकडलं. आता माझं ना ते बघून माझं टाळकंच फिरलं ऍक्च्युली. म्हणजे माझी फुल चेतना नाही, मला ना सापाची खूप भीती आहे. मी म्हणलं मी एखाद्या मरेल ना तर जिवंत साप बघूनच मरून जाईल मी. आता तो विचार जो आहे तो रात्री सुद्धा मला आला आणि रात्री सुद्धा स्वप्नात सुद्धा सगळे. पण मी ना रात्री जेव्हा झोपले म्हणलं प्रल्हाद महाराज तुम्ही जेव्हा, कारण की मी प्रार्थना करून झोपले नरसिंह आरती आणि मला इतकी भीती होती हे नक्की स्वप्नात येणार आहे. तर मी नरसिंह आरती मग प्रल्हाद महाराजांनाही मी थोडं स्मरण केलं कारण की त्यांना सापांच्या मध्ये ठेवलं. तर मला हा जाणीव आला की जो भक्त भगवंताचं नाव घेतो ना तर साप सुद्धा त्याला काय नाही करू शकत, सापाचं विष सुद्धा त्याला काय नाही करू शकत. हे ते छोट्या प्रल्हाद महाराजांची भगवंताचं नाव घेण्याची शक्ती होती. म्हणलं भगवंत प्रल्हाद महाराज मलाही वाचो आज रात्री.
तर ते रात्री भीतीमध्येच मी ऍक्च्युली झोपले आणि सकाळी जेव्हा उठले तेव्हा पहिला जो माझा राऊंड होता ना, माझा तोच विचार चालला होता. पण मग मी म्हणलं नाही, आता याला ना जरा बंद करावं लागेल. म्हणजे तो राऊंड मी काउंटच नाही केला. म्हणलं भगवंत हे राऊंड काउंट नका करू. आणि मग मी जो अगदी प्रार्थना करून पूर्ण जे गोवर्धनला, गौरांग महाप्रभूला, गुरूंना, बाकी सगळे वैष्णवांना सगळं प्रार्थना करून मी बसली. मला माझं मला 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 एक चित्त होऊन जरा मला माळा करायची आहे. आणि मग मी ना भगवंताचा ना राधा श्याम सुंदरचा फोटो, राधा वृंदावन चंद्रचा फोटो आणि राधा रास बिहारांचा फोटो, असं 3 फोटो घेऊन बसले. मग जरा मन जरा शांत झालं. पण पण मनाला काय समजवलं की माझा जो संबंध आहे तो शाश्वत संबंध या नावाबरोबर आहे. माझा शाश्वत संबंध तो सापाबरोबर नाहीये. तर तो पकडला गेला आणि तो गेलाही. आता काय घाबरायची गोष्ट आहे नाही. तर तो त्याने घेतला आणि काय होणार नाही आहे. पण माझा जो शाश्वत संबंध आहे तो भगवंताबरोबर, मला का घाबरायची गरज होती? काहीच कारण नव्हतं घाबरायचं. कारण की मारे कृष्ण राखे के, राखे कृष्ण मारे के. पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी प्राणीची भीती असते. आता मला कॉक्रोचची भीती नाही, मला ते काय म्हणतात पाल, चिपकलीची भीती नाही. पण मला एकच प्राण्याची भीती आहे, ते साप आहे. आणि काय आपल्या चुकीमुळे होऊ शकतं. नाही नाही, गेल्या जन्मामध्ये सुद्धा काहीतरी असेल ना. आपल्याला काय माहिती ना की काही लोकांना पाण्याची भीती असते, काही लोकांना अग्नीची भीती असते. तर मी केलं असेल काहीतरी गेल्या जन्मामध्ये सापाबरोबर. तर ठीक आहे. तर हे जे आहे आपलं जे आहे वैष्णव भजन आहे. तर आता जे आहे आपण आपली जी चर्चा आहे प्रश्न उत्तरांची, त्याच्यावरती जाऊया. आजचा दिवस जे आहे मी म्हणते की फक्त आज जे प्रश्न उत्तर जे आहे ते घेऊया आणि ती उपमा वगैरे जे आहे ते घेऊया आणि थोडे रिव्हिजन करून घेऊया. म्हणजे 26 तारखेला आहे ना सुसुरळीत नाही का म्हणतात, सुरळीत सुरळीत आपण जे आहे ते परीक्षा देऊ शकतो. पहिला प्रश्न काय आहे? थँक्यू माताजी. तुम्ही लिहिलेत का सगळे प्रश्न उत्तर? अच्छा, वेद या शब्दाचा अर्थ काय आहे? हा, आता या प्रश्नासाठी 1 मार्क येणार. मी मार्क सुद्धा सांगते की किती मार्काचे येणार. वेद या शब्दाचा अर्थ काय आणि थोडं तरी एका लाईन मध्ये जर त्यांना समजवायला पाहिजे. 1 लाईन मध्ये की ठीक आहे वेद म्हणजे ज्ञान, पण हे ज्ञान काय आहे ते थोडं पुढं सांगितलं असेल. हा, बस ठीक आहे ना. बद्ध जीवातील 4 दोष कुठले आहेत? भ्रमित होणे, चुका करणे है ना, फसवणे किंवा कुणाला फसवणे किंवा आपण सुद्धा कुणाकडनं फसून जातो, राईट. प्रमाणांचे 3 प्रकार काय आहे? याच्यासाठी 3 मार्क येणार आहेत माहिती तुम्हाला. बद्ध जीवाचे 4 दोष आहे ना, त्याच्यासाठी 4 मार्क येते. हो द्या, दे सकते तो दे सकते, अच्छा ही आहे. ज्ञान मिळवण्यासाठी शब्द प्रमाण हे सर्वोच्च साधन का आहे याचे कारण सांगा. ज्ञान मिळवण्यासाठी शब्द प्रमाण हे सर्वोच्च का आहे? मी दिलंय आकाशवाणी केंद्राचं सांगितलंय. तर ते अधिकारी पण आपल्याला कार्यक्रमाचे पत्र जर मिळाले तर त्याचा आपण स्वीकार करतो. कारण ते आपल्याला अधिकृत उगम स्थानाकडून आलेलं असतं. हे उदाहरण द्यायचं आहे, 2 मार्क आहे त्याच्यासाठी. हा, हे उदाहरण द्या. भौतिक जगातील ज्ञानाच्या 2 पद्धती कोणत्या आहेत? आणि आरोह आणि अवरोह वरती ना 1 लाईन त्याचं थोडं स्पष्टीकरण करा. आरोह जे आहे वरती आणि खाली है ना,
जसं आपण ह्याच्यामध्ये हार्मोनियम मध्ये नाही का आरोह पंत आणि अवरोह पंत, तसं प्रामाणिक गुरुच्या दोन पात्रता कोणत्या आहेत? ब्रह्मनिष्ठ आहे आणि योग्य योग्य व्यक्तीकडून काय त्यांनी काय केलेलं आहे? वैदिक ज्ञानाचे श्रवण केलेले आहे. दोन पात्रता ना, तर दोन. कर्मनिष्ठ आणि श्रवण केले. अच्छा, खालील संज्ञाच्या मराठीत अर्थ द्या. हे जे संज्ञा आहे ना, याच्यासाठी सुद्धा 1 मार्क येतील. ईशावास्या, परा आणि अपरा प्रकृती, भागवत समाव्यद, अपौरुषेय, है ना. ईशावास्याचं काय आहे संज्ञा? प्रत्येक जड व चेतन वस्तू भगवंताच्या मालकीची आहे. प्रत्येक जड व चेतन वस्तू जी आहे ती भगवंताच्या मालकीची आहे. बरोबर आहे. ईशावास्य मात्र असं होऊ शकत नाही, साक्षात भगवंतापासून आरंभ होणारे परिपूर्ण योगपर्यंत झालेलं असलेले वैदिक ज्ञान अक्षुत आहे. आणि वैदिक नाही. शब्द भगवंतांना उच्चारलेल्या शब्दांना अपौरुषेय म्हणतात. हे अपौरुषाची व्याख्या तुम्ही दिली आता. आणि ईशावास्याचं विवेक हा, अपौरुषाची व्याख्या आहे, लिहून घ्या ते तिकडे अपौरुषीय आहे. कारण की तुम्हीच लास्ट मध्ये वाचलं ना की हे अपौरुषीय आहे. तर जी ईशावास्य म्हणजे काय? प्रत्येक वस्तू जी आहे जड किंवा चेतन, ती कुणाच्या मालकीची आहे? ती भगवंताच्या मालकीची आहे. राईट. आणि मग अजून कोण आहे? ते कम्युनिझम आहे. नाही, ईशावास्य आहे ना. हा, भगवंतांच्या मालकीची आहे. ईशावास्य आहे ते. भागवत साम्यवाद मध्ये सर्व भगवंतांच्या मालकीची. आणि भागवत साम्यवाद मध्ये सगळी वस्तू भगवंताच्या मालकीची आहे. परा आणि अपरा प्रकृती, पराप्रकृती जीवात्माची जीवशक्ती, अपराप्रकृती म्हणजे नैसर्गिक तत्व, जसं अग्नी, जल, वायू, पृथ्वी, वायू, आकाश, वन, बुद्धी आहे. बरोबर आहे. की जे 5 तत्व आहे ना, ते अपरामध्ये येतं. आणि जीवतत्व आणि जेवढे जिवंत प्राणी आहेत ते परामध्ये येतात. कर्म, अकर्म आणि विकर्म याची व्याख्या ते अगदी स्पष्टपणे त्या तात्पर्यामध्ये लिहिलेलं आहे. ईशोपनिषदच्या कुठल्या 5व्या का 6व्या मध्ये आहे ते. भागवत साम्यवाद राहिला. भागवत साम्यवाद नाही, भागवत साम्यवाद जे आहे ना, ते आता आपलं डिस्कस झालं ते की जे काही आहे ते भगवंताची मालकीची आहे. सगळं जी काही जे काही आहे ना भगवंताच्या मालकीचं. हा, त्या गोष्टीसाठी मागच्या काळामध्ये कुठले हे सगळ्यांची एक एक व्याख्या येणार प्रभूजी. या 4 पैकी कुठली 1-2 येतील आणि या सगळ्यांसाठी 1-1 मार्क. आता बघ, कर्म, अकर्म आणि विकर्म याच्यासाठी 3 मार्क. व्याख्या द्या. जेव्हाही व्याख्या सांगणार ना, तर कर्म म्हणजे काय आणि त्याचं एक सेंटेन्स लिहायचं. अकर्म म्हणजे काय आणि त्याचं एक सेंटेन्स लिहायचं आणि उदाहरण दिलं तर चांगलंच आहे. आणि विकर्म म्हणजे काय त्याची एक व्याख्या द्यायची. मी कर्म, अकर्म, विकर्म समजवलेलं होतं ना त्यावेळेस. कर्म म्हणजे काय? जेव्हा आपण पायस को क्या बोलते हैं? पुण्यकर्म. कर्म म्हणजे काय? पुण्यकर्म म्हणजे काय? की जेव्हा आपण काहीतरी चांगलं करतो शास्त्राच्या प्रमाणे, ठीक आहे ना. जसं कोणी जे आहे आपल्या मुलांचं देखरेख करतंय किंवा जे आहे आपल्या मुलांना शाळेला पाठवते आहे,
किंवा एक जे आहे पती पत्नी जे आहे ते नांदून राहतात ते म्हणतात कर्मच्या हिशाबने है ना. आणि कर्म शास्त्राच्या हिशोबाने पण काहीतरी इच्छा असते त्याच्यामध्ये, काहीतरी भोगण्याची इच्छा असते, तर त्याला कर्म म्हणतात. असं एक शेवट स्वर्गप्राप्त किंवा तुम्ही एक अजून मी दाखवते. कर्म म्हणजे काय, शास्त्राच्या हिशोबाने जो चालतो तो कर्म. शास्त्राच्या जो विरुद्ध चालतो, जो पाप कर्म करतो तो विकर्म आहे. पण अकर्म म्हणजे काय, की अकर्म मध्ये काय, की तो जो जो काही कर्म करतोय तो भगवंताच्या प्रसन्नतेसाठी करतोय, ते अकर्म आहे. असं म्हणतो है ना? जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त करणाऱ्या कार्याला हा हा. मृत्यूच्या चक्रातून पण आपण व्याख्या विचारतोय ना, तर जे कर्म आपण भगवंताच्या प्रसन्नतेसाठी करतो ते अकर्म आहे. मग आपण त्याच्यामध्ये लिप्त नाही होत किंवा बंधन मध्ये नाही येत आपण. ठीक आहे ना. हे 3 मार्गासाठी. आत्म या संज्ञेचे मराठीत अर्थ द्या. आत्मह. आपल्या घरात मनुष्य जन्माचा उपयोग कशासाठी करायचा आहे, आत्मसाक्षात्कारसाठी करायचंय. बरोबर आहे. सूर आणि असुर या शब्दांची व्याख्या द्या. परत हे 2 मार्काचं आहे, सूर आणि असुर. ते आत्मह या संज्ञेचे मराठीत अर्थ द्या, ते 1 मार्काचं आहे है ना. आणि सूर आणि असुर तुम्हाला ते जे भगवंताच्या सुराच्या सूर मध्ये मिळून आपलं कार्य करतात ते सूर आहे. ते भगवंताच्या सुराच्या सूर मध्ये सूर मिळून नाही काम करत ते सगळे असुर आहे. जे शास्त्राच्या प्रमाणे चालतात ते सगळे सूर आहे. जे शास्त्राच्या विरुद्ध चालतात ते सगळे कोण आहे, ते असुर आहे. अंतर्यामी म्हणजे काय, जे भगवंत आपल्या हृदयामध्ये राहून जे आहे ते आपलं नियंत्रण करतायत ना, तेच आहे ना अंतर्यामी. लिहिलेले का आपने नोट्स बनाए हैं क्या? शर्म करो शर्म करो, एग्जाम 2 हफ्ते बाद है और आपने नोट्स नहीं बनाए अभी तक. हाँ हाँ, हृदयामध्ये राहून नियंत्रण कर. ओके. तद दूरे तद वंतिके या वाक प्रचाराचा अर्थ सांगा. भगवंत लांब सुद्धा आहे आणि जवळ सुद्धा आहे. पण याचा एक उदाहरण सुद्धा द्या. जरी हा वाक्प्रचार दिलेला आहे तरी एक उदाहरण द्या, म्हणजे त्यांना कळेल की तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे ना. हो हो हो, हे सुद्धा देऊ शकतो. आणि जवळी म्हणजे काय, परमात्माच्या रूपामध्ये जवळ आहे ना. आणि तसे तर गोलोक मध्ये आहे बसलेले, राईट. पण परमात्मा रूपी आपल्या हृदयामध्ये म्हणजे जवळ सुद्धा आहे. आपण म्हणजे आपण आपल्या डोळ्यांनी त्यांना पाहू शकत नसल्यामुळं जो व्यक्ती अस्तित्व आपण मान्य करू शकत नाही, पण नाही असं म्हणू शकत नाही. एकत्वम अनुपश्यतः. शुद्धम अपविद्धम. हा, नेहमी सदैव शुद्ध आहेत. भगवंत कधी अशुद्ध नाही होत. कधी कधी काय लोक म्हणतात ना, कोणी आपण बुक डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण बघितले ना, की कोणी जर का नॉनव्हेज खाल्लेलं ते म्हणतात नाही मी नॉनव्हेज खाल्लेले, मी हात नाही लावू शकत, है ना. पण भगवंत काय आहे, शुद्ध आहे. कारण का भगवंत शुद्ध आहे, भगवंत 3 गुणाच्या परे आहे. आणि भगवंताचं एक नाव आहे निर्गुण, जे 3 गुणांच्या सुद्धा परे आहे, या वरती आहेत. भगवंत भौतिक शरीर नसले कसे काय. भगवंताचे भौतिक शरीर नाहीये, कसं. भगवंताचे शरीर वेगळे नाही, त्याचे मन शरीर ते स्वतः सर्व एकच आहे. भगवंत सच्चित आनंद आहे, तर म्हणून जे आहे ते मन आणि शरीर जे आहे ते एकच आहे. कारण की कुठल्याही शरीराचा अवयव ते दुसऱ्या शरीराचे अवयवाचं कार्य करू शकतात. जसे डोळे खाण्याचं काम करू शकतात, है ना.
राईट. आणि हात चालू सुद्धा शकतात, पाय बोलू सुद्धा शकतात. तसं हिरण्यकशिपू या शब्दाचा अर्थ सांगा. हे सगळे 1-1, 2-2 मार्काचे येणार आहेत. हिरण्यकशिपू काय आहे? बरोबर आहे. ते तिकडे अगदी स्पष्ट प्रमाणे दिलेलं आहे, त्या मंत्रमध्येच दिलेलं आहे. या भौतिक जगातील दुःखे अप्रत्यक्षपणे आपल्या कशाची आठवण देतात? हा, हे भौतिक जगात आपल्यासाठी राहण्याची जागा नाही आहे. आपलं काम करा आणि निघा. जसं टॉयलेटमध्ये रोज काय म्हणजे सगळे सेटल डाऊन होतात का? तर हे भौतिक जगत कशासारखं आहे? टॉयलेट सारखं आहे. आपलं काम करा आणि निघा. राईट. हिरण्ये पात्रेन या संज्ञेचे अर्थ सांगा. हा, करेक्ट 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 करेक्ट. आणि जो प्रकाश आहे ना, आता बघा, प्रकाशाच्या पाठीमागे एक व्यक्ती थांबलेले आहेत, म्हणजे उभे आहेत. तर काय म्हणतायत भक्त, की तो जो आवरण आहे त्या प्रकाशाचं जो आवरण आहे भगवंत, ते भक्त म्हणतायत की त्याला जे आहे ते दूर करा. बस एवढंच आहे का? उपमा हे सगळेच येतील हा. 9चे 9 उपमा येणार आहे. 9 उपमा आहेत ना, 7 उपमा आहेत, सांगतायत. परिचय आणि आव्हान सुद्धा आहे ना. परिचय आणि आव्हान सुद्धा येणार आहे. जर का रोज आजपासून फक्त आपण उपमा सुद्धा वाचले ना, फक्त वाचून घ्यायचं एकदा, रोज वाचा 15 दिवस पर्यंत, ऑटोमॅटिकली स्मरण होऊन जाईल. तुम्ही बघा ना, आपण आरती कशी स्मरण केली होती, सगळे अगदी नाही, संसार दावा किंवा नरसिंह आरती किंवा काही लिहून आपण वाचून नाही ना, रोज सकाळी मंगला आरतीमध्ये ऐकून ऐकूनच आपल्याला सगळं पाठांतर झालं ना. तर तसं याचं सुद्धा आहे, रोज वाचून वाचून अपने आप पाठांतर होऊन जाईल. उपमा से घबराने का क्या है ना. निबंध काय झालं, त्याचा काय प्रॉब्लेम आहे? 1 आणि 2 निबंध सांगितले ना मी. ईशावास्याचं तत्व अंमलात आणण्यास खाली नमूद केलेल्या 3 गोष्टींमध्ये होणाऱ्या बदलाचे वर्णन करा. समाजमध्ये आपण कसं बदल करू शकतो, इस्कॉन मध्ये आपण कसं. हे ईशावास्य म्हणजे काय ना, की सगळी संपत्ती कोणाची आहे? भगवंताची आहे. जे काय आहे ते सगळं भगवंताच्या मालकीचं आहे. तर हे समाजमध्ये आपण कसं ते पसरू शकतो, लोकांना काय समजू शकतो की हे ईशावास्य आहे. किंवा इस्कॉनच्या अंतर्गत आपण काय करतोय, सगळं भगवंताची सेवामध्ये आपण वापरतोय ना. युक्त वैराग्य आहे आपल्याकडे. आता हे टेबल म्हणा, ही खुर्ची म्हणा, हे माईक म्हणा, लॅपटॉप म्हणा, मोबाईल म्हणा, हे आपल्या इंद्रतृप्तीसाठी आपण नाही वापरते, आपण भगवंताच्या सेवासाठी वापरतो. कारण की परमभोक्ता कोण आहे? परमभोक्ता भगवंत आहे. तर हे समाजमध्ये सुद्धा आपल्याला हेच वापर करावा लागेल, की आपण लोकांना हेच सांगायचं आहे की परमभोक्ता आपण नाही आहोत, परमभोक्ता भगवंत आहे. का? भोक्ताराम यज्ञ तपसम सर्व लोक महेश्वरम. हे सुद्धा तुम्ही समाजमध्ये सांगू शकता की जो मालक आहे तोच भोक्ता असणार ना, बाजूवाला तर काय भोक्ता नाही असू शकणार ना. आता घर तुम्ही बनवलेलं आहे तर तुम्ही भोगणार ना, कि बगल आके भोगने वाले आपके घर में रह के सेटल डाउन होके नाही ना. तो भोगणार तर तुम्ही. तर ज्यांनी घर बनवलेले, जसं काही लोक जमिनीमधनं घर बनवतात ना, तर ज्यांनी बनवले तोच भोगणार ना. तेव्हा रस्त्याचे चालणारे येत नाही म्हणतात, तर धर्मशाला झाली मग ती. हा, बस. फर्निचर वालाही म्हणेल मी सुद्धा येतो, मी बनवले तुमचं घराचं फर्निचर, है ना. ज्याने कमोड बसवले ते म्हणेल की मी सुद्धा येतो सकाळी सकाळी. राईट. तर हे समाज, इस्कॉन आणि आपण स्वतः, हे आपण स्वतः कसं जाणीव करून घेणार आहे की आपण जेव्हा आसक्त नाही होत,
आपल्या घरमध्ये किंवा मुलाबाळांमध्ये ठीक आहे, स्नेह आणि आसक्तीमध्ये फरक आहे. स्नेह म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे की हा मुलगा किंवा हा माझी मुलगी माझी प्रॉपर्टी नाही आहे. हे भगवंतानी मला सांभाळायला जिम्मेदारी दिलेली आहे आणि मला जे स्नेह द्यायचं ते बरोबर द्यायचं की कारण की हे भगवंताची मुलं आहे आणि त्यांना मला कृष्ण भावनामृत मध्ये आणायचं खूप गरजेचं आहे किंवा खूप महत्वाचं आहे. वैराग्य हा, ते युक्त वैराग्य म्हणजे हे युक्त वैराग्य आपण कुठेही वापरू शकतो, राईट. युक्त वैराग्य आपण कोणी नवीन कार खरेदी केली, नवीन घर खरेदी केलं किंवा नवीन मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, कितीतरी नवीन आपण काहीतरी खरेदी करतो. पण असंच विचार करायला पाहिजे की भोक्ताराम कोण आहे? भगवंत आहे. भगवंतांच्या साठी जे आहे हे सगळं वैभव उभं करायचं आहे आपल्याला. त्यांचा प्रचार गुणगान कुणाचे व्हायला पाहिजे? माझे नाही, भगवंताचे गुणगान व्हायला पाहिजे, राईट. कर्णावळी करून नाही. कर्णावळी करून. नाही नाही, आपण जेव्हा भक्तांचे गुणगान करतो ना आपण पवित्र होतो. जसं आपण गुरु महाराजांचं प्रभुपादांचं आपण कौतुक करतो की नाही, त्यांचे गुणगान गातो की नाही, हे चांगलं आहे. तर आपण पवित्र होतो आणि त्यांचे चांगले गुण आपल्यामध्ये येतात. भक्ताचं गुण आहे, हो. भक्तांचे गुण करायला पाहिजे. जसा जसा आपण शांतीपूर प्रभूंच्या मुळेच हा सगळा क्लास गोळा झालेला आहे. भारती पब्लिक त्यांनीच गोळा केलेली, म्हणजे हे गुण झालं ना एक त्यांचा. चला पुढचा प्रश्न. शिला प्रभुपादांनी आपणास दिलेली आध्यात्मिक जीवनशैली ही आपले भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन यांच्या समतेल सारखाच कसे मदत करते? उत्तरामध्ये ईशोपनिषद मंत्र 11 व तात्पर्याचा संदर्भ बरोबर भक्तिशास्त्री मधील अन्य मंत्राचा आधार तसेच तुमचे स्वतःचे अनुभव व अन्य इस्कॉन भक्तांचे आलेले अनुभव समाविष्ट करू शकतात, राईट. ती प्रभुपादांनी आपल्याला आध्यात्मिक जीवनशैली दिली ना, जसं मॉर्निंग प्रोग्राम दिलेला आहे. सकाळी लवकर उठायचं, मंगला आरतीला यायचं, माळा करायची आहे आणि अजूनही खूप चांगली जीवनशैली दिली. रोज भगवद्गीता वाचायचं, भागवतम वाचायचंय, संध्याकाळी गौर आरती करायचे, भगवंताला भोग लावायचे, हरे कृष्ण महामंत्र करायचंय. आता ही जीवनशैली जी आहे है ना, ते कसं आपण आपल्या जो आहे बॅलन्स करून राखणार? कारण की नोकरीला जायला सुद्धा पाहिजेच, आपल्याला पैसे सुद्धा कमवायचे आहेत, मुलाबाळांचं सुद्धा लग्न वगैरे करायचं आहे. तर या दोघांमध्ये बॅलन्स कसं करणार, समतरता कशी करणार तुम्ही, हे सगळं आपल्याला लिहायचं आहे. की सकाळचा आपला जो वेळ आहे तो भगवंताचा वेळ आहे. मी सँडविच प्रोग्राम करते. सँडविच प्रोग्राम म्हणजे काय की सकाळचा सगळा माझा वेळ जो आहे तो फक्त भगवंतासाठी. त्याच्यामध्ये वाचणं, रीडिंग, चॅन्टिंग, श्रवणम, कीर्तनम, सेवा जे काय आहे ते जप जे सगळे सकाळचा फुल प्रोग्राम जे आहे तो भगवंता. मग 12 वाजताच्या नंतर जो आहे तो स्वयंपाक पाणीमध्ये. ऍक्च्युली आमच्या घरामध्ये खूप चांगलं आहे, आम्ही सकाळी नाश्ता नाही करत, आम्ही फक्त फ्रुट्स खातो. म्हणजे नाश्ता करायचा काय प्रश्नच उठत नाही आहे आणि ते माझ्या पप्पांची खूप कृपा आहे आमच्यावरती की फ्रुट्सच खावा. तरी आज मी मम्मीसाठी थोडे जरा पोहे बनवून आणले, म्हणजे जाऊन तिला थोडं सॉलिड काहीतरी खायला पाहिजे आहे. आणि मग जे आहे दुपारचं जेवण झालं की थोडं परत वाचन काहीतरी करते मी आणि मग परत 4 ते 7 परत ट्युशनची मुलं येतात आणि मग 7च्या नंतर मग काही ना काहीतरी क्लासेस असतात आपले, ऑनलाईन भक्तिशास्त्री असेल किंवा भगवद्गीता असेल किंवा काहीतरी कॉलेज प्रीचिंग असेल किंवा काय आपलं स्वतःच सुद्धा करते मी किंवा मंदिरामध्ये सुद्धा सेवा असते काही कधीतरी. तर हा सँडविच प्रोग्राम ठेवलेला आहे की पहिले आध्यात्मिक, मध्ये भौतिक आणि मग आध्यात्मिक, मग बरोबर बॅलन्स राहतं. आणि हा प्रोग्राम ऍक्च्युली प्रभुपादांनी दिलेला आहे आपल्याला. तुम्ही बघा प्रभुपादांनी काय सँडविच प्रोग्राम दिलेला सगळ्यांना. सकाळी आपण जे आहे भागवतम क्लास पर्यंत जे आहे ते सगळे असतो, पण ज्यांना नोकरीला जायचं ते नोकरीला जातील आणि मग संध्याकाळी ज्या भगवद्गीतेचा क्लास असतो, गौर आरती असते, गौर आरतीनंतर भगवद्गीतेचा क्लास असतो आणि मग सगळे आपल्या आपल्या घरी त्यावेळेस जायचे. तर हा जो सँडविच प्रोग्राम आहे तो प्रभुपादांनी दिलेला आहे. आपण याप्रमाणे हे सगळं लिहायचं आहे निबंध, ठीक. हम्म. तर हे जे आहे ते
निबंधाला किती मार्क पडेल?